मोठ्या दिमाखात माझं सत्य जगासमोर मांडलं होतं ना, मग आता का नाही बोलत? बोला, येऊ द्या तुमचंही सत्य समोर. हो, हे सगळं खोटं आहे ना? असं काहीच नाहीये ना? बोला ना सर सर. झाली ना, झाली ना बोलती बंद? बोल ना, आता का बोलत नाहीयेस? ये इकडे, विचार विचार तुझ्या या बापाला, विचार तुझ्यापासून त्याने एवढं मोठं सत्य का लपवलं, विचार त्याला, विचार. जगन्नाथची मी, तुम्ही मुलगी मानता ना मला? माझी शपथ घेऊन सांगा हे सगळं खोटं आहे. लेकरा, अंधारात नव्हतं ठेवायचं तुला. माझी हिंमत नाही झाली तुला हे सत्य सांगायची. मला माफ कर. मीच सांगितलं होतं या घराण्याला तुझ्यामुळे वारसा मिळणार आहे. तेव्हा मला माझ्या विद्येचा खूप अभिमान वाटला होता, खूप. पण एक दिवस काय झालं माहित नाही, खूप बेचैन वाटायला लागलं म्हणून तुझी पत्रिका उघडून बसलो आणि त्यात हा योग आढळून आला. तेव्हा ना खूप राग आला मला माझ्या विद्येचा. मला असं वाटलं माझी विद्या खोटी ठरावी, माझं शास्त्र खोटं ठरावं, मी जे जे बोललो ते सगळं खोटं ठरावं. पण देवाने काय खेळ मांडला नाही माहित मला. माझा खूप जीव आहे ग तुझ्यावर, खूप जीव आहे. मी कुठल्या तोंडाने तुला सांगणार होतो की तुझ्या नशिबात संतती वीर आहे म्हणून. सावलीचा हमरास होता ना. सरंताम जाऊ दे तिला, ती तिच्या पांडुरंगाकडे जाणार आहे. काय ना, जिथे माणसांची उत्तरं संपतात ना, तिथे माणूस देवाकडे जातो उत्तर शोधायला. तिला तिच्या पांडुरंगाबरोबर एकांतात राहू दे. जगन्नाथजी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला जाऊ द्या.